नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 2025 च्या महाकुंभमेळ्याविषयी खूप महत्त्वाचे काही 20 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आणि अगदी सोपा प्रश्न आहे। तर भारतात कुंभमेळ्याचे आयोजन किती वर्षांमध्ये केले जाते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 12 वर्षांमध्ये। किती? तर 12 वर्षांमध्ये। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 2025 मध्ये महाकुंभमेळा कोठे आयोजित केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी प्रयागराज उत्तर प्रदेश मध्ये। कोठे? तर प्रयागराज उत्तर प्रदेश मध्ये। तर यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा। तर प्रयागराज कुंभमेळा 2025 मध्ये किती शाही स्नाने असतील? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 6। किती? तर 6। तर कोणकोणते तेही पाहून घेऊयात आपण। तर पहिली शाही स्नान 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमाच्या दिवशी। यानंतर दुसरे शाही स्नान 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी। आणि तिसरे शाही स्नान 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्या दिवशी। आणि चौथा शाही स्नान 2 फेब्रुवारी 2025 रोजी बसंत पंचमी रोजी। यानंतर पाचवे शाही स्नान 12 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा दिवशी। आणि सहावे शाही स्नान 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री दिवशी। यानंतर पुढील प्रश्न। तर जगातील सर्वात मोठा मेळा कुंभमेळा भारतातील किती पवित्र ठिकाणी आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 4 ठिकाणी। किती? तर 4 ठिकाणी। तर कोणते आहेत ते 4 ठिकाण? तर महाकुंभमेळा हा एक महत्त्वाचा हिंदू धार्मिक मेळा आहे, जो दर 12 वर्षांनी 4 प्रमुख ठिकाणी म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी आयोजित केला जातो। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न। तर कुंभमेळ्याचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या वर्षी समावेश करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 2017 साली। कोणत्या? तर 2017 साली। यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा। तर महाकुंभमेळ्याची परंपरा कोणत्या काळापासून सुरू झाली असे मानले जाते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी द्वापार युगापासून। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न। तर प्रयागराज येथे महाकुंभमेळा 2025 केव्हापासून केव्हापर्यंत आयोजित केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 13 जानेवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न। तर पुढील कुंभमेळा 2027 मध्ये कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नाशिक महाराष्ट्रामध्ये होणार आहे। कोठे? तर नाशिक महाराष्ट्रामध्ये। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पुढील कुंभमेळा 2027 मध्ये नाशिक महाराष्ट्र येथे होणार आहे। तर गोदावरी नदीच्या तीरावर ही जत्रा भरवण्यात येणार आहे। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा। तर महाकुंभाची भावना दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणते FM चॅनल सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कुंभवाणी हे चॅनल। कोणते? तर कुंभवाणी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये। तर कुंभवाणी FM चॅनल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जानेवारी 2025 मध्ये महाकुंभाची भावना दुर्गम भागामध्ये पोहोचवण्यासाठी सुरू केले आहे। तर हा बॉक्स FM चॅनल 103.5 मेगाहर्ट्ज वर प्रसारित केला जाईल। लक्षात ठेवा। तर यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा। तर कुंभमेळ्यातील कुंभचा अर्थ काय होतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कलश हा होतो। काय होतो? कलश होतो मित्रांनो। लक्षात ठेवा। तर यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा। तर महाकुंभमेळ्याचे वर्णन कोणत्या पुस्तकामध्ये केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी स्कंद पुराण या पुस्तकामध्ये केले आहे। यानंतर पुढील प्रश्न। तर कुंभमेळा कोठे आयोजित केला जाईल? तर हे कोणत्या आधारावर ठरवले जाते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी राशीच्या आधारावर ठरवले जाते। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर कुंभमेळ्याचे आयोजन ग्रहांची स्थिती विशेषतः सूर्य, चंद्र आणि गुरु या राशीच्या आधारावर केले जाते। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न। तर 144 वर्षांतून एकदा भरणारा महाकुंभमेळा कोणत्या नदीच्या काठावर आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी त्रिवेणी संगम म्हणजेच गंगा, यमुना आणि सरस्वती या। लक्षात ठेवा।
तर यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा, तर भारतामध्ये कुंभमेळ्याचे एकूण किती प्रकार आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 4 प्रकार आहेत. किती? तर 4. तर यानंतर पुढील प्रश्न, तर महाकुंभमेळा कोणत्या पौराणिक घटनेशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, समुद्र मंथन. या कोणत्या? तर समुद्र मंथन. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रयागराज उत्तर प्रदेश येथे कोणत्या नद्यांच्या संगमावर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, गंगा, यमुना आणि सरस्वती, म्हणजेच त्रिवेणी संगम. याला काय म्हणतात? त्रिवेणी संगम. ठीक आहे मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा, तर उज्जैन मध्य प्रदेशमध्ये कुंभमेळा कोणत्या नदीच्या काठावर भरवला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शिप्राया. कोणत्या? तर शिप्राया. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या जत्रेला आदिवासींचा महाकुंभ असेही म्हणतात? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मोदारम जत्रा मेळा. या कोणत्या? तर मोदारम जत्रा मेळा. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मोदारम जत्रेलाच आदिवासींचा महाकुंभ म्हटले जाते. तर भारतातील तेलंगणा राज्यात साजरा केला जाणारा हा एक मोठा आदिवासी सण आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर प्रयागराजमध्ये माघ कुंभमेळा कोणत्या महिन्यात भरतो? तर याचे योग्य उत्तर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये, म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 20वा, तर कोणत्या सणाला पूर्वेचा महाकुंभ असेही म्हणतात? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अंबोबाची जत्रा. या कोणत्या? तर अंबोबाची जत्रा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर प्रश्नाकडे लक्ष द्या. तर भारतामध्ये कुंभमेळा कोणत्या शहरात आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ई, वरील सर्व, म्हणजेच हरिद्वार गंगा नदीवर, उज्जैन शिप्रा नदीवर, नाशिक गोदावरी नदीवर आणि प्रयागराज त्रिवेणी संगम या ठिकाणी. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा. यानंतर मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना, तर तुमच्यासाठी मी स्पेशली 2 प्रश्न ठेवलेले आहेत. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी, 2025 मध्ये महाकुंभमेळा कोठे आयोजित केला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न देखील तुमच्यासाठीच आहे, तर जगातील सर्वात मोठा मेळा कुंभमेळा भारतातील किती पवित्र ठिकाणी आयोजित केला जातो? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.